प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा शिंदे शिवसेना कर्जत, खालापूर विधानसभा अध्यक्षा कांचन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने खोपोली शहरातील घरकाम करणाऱ्या महिला, खालापूर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी, प्रामाणिक रिक्षाचालक, स्वच्छता दूत आणि महिला पोलीस यांचा सन्मान करण्यात आला आहे. स्वामिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी घरकाम करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो. आज आमच्या संघटनेला 1000 ते 1500 महिला जोडल्या गेल्या आहेत. त्यांना आरोग्यासाठी हेल्थ कार्ड उपलब्ध करून द्यावा. तसेच खालापूर तालुक्यातील अनेक शेतकरी विविध फळभाज्या तसेच पीक घेत आहेत. त्यांना खोपोली शहरात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी स्वामिनी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा शिंदे शिवसेना कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्षा कांचन जाधव यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे केली आहे. अनेक वर्षांपासून कांचन जाधव घरकाम करणाऱ्या महिलांचा सन्मान करत आहेत. याचे कौतुक करत या महिलांसाठी पुढील काळात सहकार्य करणार असल्याचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी बोलताना सांगितले. अनेक उद्योजक, सामाजिक संस्था पाहिल्या, परंतु कांचनताईंची संपत्ती ही उपस्थित जनसमुदाय आहे, अशा शब्दात कौतुक आमदार महेंद्र थोरवे यांनी केले. ते पुढे बोलताना म्हणाले की खोपोलीत सर्वसामान्यांची सेवा करणारे स्वामिनी प्रतिष्ठान आहे. याचा सार्थ अभिमान असून गोरगरिबांना मदत करणारी माझी भगिनी कांचनताई आहे. कांचन जाधव यांनी व्यवसायात मेहनत घेऊन मिळणाऱ्या पैशातून मदत करतात. याचे कौतुक. घरकाम करणाऱ्या महिला आजही समाजामध्ये दुर्लक्षित आहेत. अशा महिलांचा सन्मान सोहळा स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केला. याचे कौतुक आमदार महेंद्र थोरवे यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी आमदार महेंद्र थोरवे, नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, कृषी अधिकारी नाझीर मुलानी, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष सुप्रिया साळुंखे, नगरसेवक दिनेश थोरवे, नगरसेविका श्वेला अहिर, रुपाली जाधव, रुक्साना दळगावकर, सुवर्णा गायकवाड, माजी नगरसेविका केविना गायकवाड, माजी नगरसेवक मोहन अवसरमल, राजू गायकवाड, महिला शहर अध्यक्ष प्रिया जाधव, भाजपचे काशीनाथ पालठे, विशाल गायकवाड, संदीप पाटील, सुरेखा खेडकर, डॉक्टर शैवरी भुमरे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.